स्वयंदीप सोशल फाउंडेशन पुणे आयोजित लोकराजे राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या 150व्या जयंतीनिमित्त डॉक्टर धनराज डहाट लिखित इतिहासतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सूरवीर गोविंद गणपत गायकवाड या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला। आरक्षणाचे जनक, भारतीय लोकशाहीचा पाया रचणारे व खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला घडवणारे सुसंस्कृत युगपुरुष छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची आज 150वी जयंती। या जयंती निमित्ताने आज आपण इथे जमलेलो आहोत। या गुणवंत लोकराजास मी सर्वांच्या वतीने सर्वप्रथम विनम्र अभिवादन करते। माणूस हा धर्मासाठी नसून धर्म हा माणसासाठी आहे, त्यामुळे धर्माने माणसाशी द्रोह करता कामा नये। धर्म व्यवस्थेने सर्वांना सर्व प्रकारच्या उन्नतीची समान संधी दिली पाहिजे असे ठामपणे सांगणारे, तसेच प्रज्ञा म्हणजे शहाणपण, शील म्हणजे प्रामाणिकपणा, करुणा म्हणजे दयाभाव आणि मेत्ता म्हणजे मातृभाव यासारखे उत्तम मानवी सद्गुणांचे संस्कार भारतीय समाज मनावर ज्यांनी भारतात बुद्धांच्या धम्माचे पुनरुज्जीवन केले असे विश्वरत्न बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही विचारांना या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करते। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना क्षुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले। हा बहुजनांच्या सुखाचा आणि बहुजनांच्या हिताचा महात्मा फुले यांनी दिलेला मूलमंत्र उराशी बाळगून ज्या राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाची गंगा खऱ्या अर्थाने तहानलेल्या बहुजनांच्या दाराशी आणून सोडण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले आणि ज्या कोल्हापूर नगरीचा नावलौकिक दक्षिणेतील शिक्षण काक्षी असा केला, परंतु त्याचबरोबर समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व यावर आधारित असणारी समाज रचना निर्माण करण्यासाठी वेळ प्रसंगी आपल्या सिंहासनाचाही त्याग करण्याची मनीषा प्रकट करणारा हा कोल्हापूर नगरीचा लोकराजा छत्रपती शाहू राजा यांची आज 150वी जयंती साजरी करताना अत्यंत आनंद होत आहे। शिक्षण हेच मानवी जीवनाचा सर्वांग सुंदर विकास घडवून आणणारी प्रक्रिया आहे हा विचार सोबत घेऊन जिद्दीने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भातील काम करणारे, तसेच फुले शाहू आंबेडकर तत्वज्ञानाची बांधिलकी निष्ठेने जपणारे स्वयंदीप सोशल फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने आज राजर्षी शाहू महाराज ही शॉल आदराची, विचारांची, मायेची ऊब असलेली शॉल आहे। धन्यवाद ताई। यानंतर अत्यंत परिश्रम घेऊन लेखक हा अपत्याप्रमाणे पुस्तकास जन्म देत असतो। आजच्या या कार्यक्रमाचे मुख्य आणि महत्त्वपूर्ण असलेले आकर्षण म्हणजे पुस्तक प्रकाशन सोहळा। इतिहासतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती संभाजी महाराज यांचा शूरवीर सरदार गोविंद गणपत गायकवाड या 2 पुस्तकांचे आज मान्यवरांच्या उपस्थित प्रकाशन होणार आहे। या पुस्तकाचे लेखक अभ्यासू नेतृत्व असलेले डॉक्टर धनराज डहाट सर यांना सन्मानित करण्यासाठी स्वयंदीप सोशल फाउंडेशनच्या सदस्य आदरणीय अरुणाताई गायकवाड यांना मी निमंत्रित करते। अरुणाताई गायकवाड।
आदरणीय गायकवाड ताई या धम्मचक्र बुद्धविहार शाहूनगर चिंचवडच्या सर्व आहेत. विहार ही चळवळीची विचारांची ज्ञानाची केंद्र बनावीत म्हणून विहारात 150 विद्यार्थ्यांची अभ्यासिका ताईंनी उभारलेली आहे. तळागाळातील महिलांना सोबत घेऊन जाणाऱ्या अरुणाताई ह्या अभिषेक हायस्कूलच्या संचालिका आहेत. आपल्या अभ्यासू वक्तृत्वाने श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, पुस्तकांच्या दुनियेत स्वतःला सतत व्यस्त ठेवणारे, सखोल सामाजिक अभ्यास करणारे, महाराष्ट्रातील विविध महत्त्वपूर्ण ऐतिहासिक विषयांवर बार्टीच्या माध्यमातून संशोधन करणारे आणि ज्यांना आम्ही आमचा आधारवड समजतो, मानतो असे आजच्या या सुंदर आणि देखण्या कार्यक्रमाचे वक्ते आदरणीय डॉक्टर प्रेम हणवते सर यांना सन्मानित करण्यासाठी मी आशाताई बैसाने यांना निमंत्रित करते. सरांना सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन त्यांचा सन्मान करावा. त्याचबरोबर डॉक्टर डहाट सर यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर डहाट मॅडम यांचा सन्मान करण्यासाठी मी केसरताई भालेराव यांना निमंत्रित करते. त्यांनी मॅडमना सन्मानित करावे. यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांच्या उपस्थित इतिहास तज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती संभाजी महाराजांचा शूरवीर सरदार गोविंद गणपत गायकवाड या 2 पुस्तकांचं आज मान्यवरांच्या हस्ते आपण प्रकाशन करीत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तकं आपण अनेक पैलूंमध्ये पाहिलेली आहेत, वाचलेली आहेत, परंतु इतिहास तज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे डॉक्टर डहाट सरांनी त्यांच्या हस्ते लिखित जे पुस्तक आहे त्याचं आज प्रकाशन होत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा शूरवीर सरदार गोविंद गणपत गायकवाड या 2ही पुस्तकांचे प्रकाशन या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत झालेलं आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. सर्वांना जय भीम. सद्य राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन. आज स्वयंदीप सोशल फाउंडेशनच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि अल्पावधीत पुण्यामध्ये महिलांनी
जो इतिहास रचनाचा बेत रचलेला आहे, मग ती महिला परिषद असो की वसतिगृहाचं काम असो की ज्यांना आवश्यक आहे अशा आवश्यक गोष्टींची पूर्ती करण्यासाठी महिला पुढे येत आहेत, हे खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील ज्या महिला होत्या त्या महिलांचं कर्तबकारी आणि कार्य तुमच्या हातून होत आहे आणि म्हणून मला तुमचा गौरव होता. एक काळ असा होता की सावित्रीबाईंनी या पुण्यामध्येच शिक्षणासाठी काय काय कष्ट उपसले याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. आणि बाबासाहेबांच्या काळामध्ये रमाईने सुद्धा बाबासाहेबांच्या दुःखामध्ये सहभागी होऊन आपल्या मुलांची लेकरांची पर्वा न करता समाजासाठी समर्पित जीवन त्यांनी व्यतीत केलं. आणि ज्यावेळेस महाडचा सत्याग्रह होता त्या महाडच्या सत्याग्रहाच्या वेळेस बाबासाहेबांना रमाईने अशी विनंती केली होती की बाबासाहेब मला, म्हणजे साहेबच म्हणायचे, साहेब मला महाडच्या सत्याग्रहाला घेऊन जा. साहेब काय म्हणाले, तिथेहून तू काय करणार आहेस? साहेब म्हणजे मी सगळी व्यवस्था पाहणार. आणि त्यांची तब्येत काही बरी नव्हती, त्यामुळे बाबासाहेबांनी त्यांना काही नेलं नाही. परंतु अनेक ठिकाणी तुम्हाला दिसतील की बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण कार्याला खरा हातभार लावला असेल तर ती रमाई आहे. आणि म्हणून सावित्रीबाई आणि रमाई ह्या तरी इतिहासामध्ये गेल्याच, पण आज जिवंतपणे खऱ्या जर त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून खऱ्या महिला जर आज कार्यरत असतील तर त्याचं प्रतीक हे स्वयंदीप सोशल फाउंडेशन आहे असं मला वाटतं. ही संघटना सामाजिक दृष्टीने काम करते परंतु बौद्धिक दृष्टीने सुद्धा काम करते. हा काही त्यांचा साहित्यिकांचा कार्यक्रम नाही आहे, परंतु जोपर्यंत विचार जिवंत आहेत तोपर्यंत महापुरुष जिवंत असतो. ज्या दिवशी विचार संपून जातील त्या दिवशी तो महापुरुष सुद्धा संपून जातो. बाबासाहेब आंबेडकरांनी रानडे, गांधी आणि जीनामध्ये मॅजिनीचा उल्लेख केला आहे. मॅजिनीने काय म्हटलं की महापुरुष मरण पावला तरी त्याचे विचार जिवंत असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला प्रतिवाद केला की महापुरुष जरी मरण पावला की मृत पावला तरी त्याचे विचार जिवंत राहतील याची काही खात्री नाही. आणि ते भारतामध्ये पाहिलंच आहे. तुम्ही बाबासाहेब असं म्हणतात हे जे विचार जिवंत ठेवायचे असतील त्यासाठी कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे. आणि जोपर्यंत त्या विचाराचे कार्यकर्ते निर्माण होत नाही आणि त्या विचाराचा प्रसार कोणी करणार नाही तोपर्यंत तो माणूस, तो महापुरुष काही जिवंत राहू शकत नाही. म्हणून त्यांनी असं म्हटलं आहे की उपमा दिली आहे की विचार वृक्ष जो असतो याचे विचार वृक्षाच्या मुळाशी जोपर्यंत जलसिंचन करत नाही तोपर्यंत विचार वृक्ष काही जिवंत राहू शकत नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी असा विचार केला की महापुरुषाला जर जिवंत ठेवायचं असेल खऱ्या अर्थाने तर ते विचारानंच जिवंत. आणि आज या संपूर्ण वर्तमानपत्र किंवा मीडिया आणि बाकीची जी माध्यमं आहेत ही माध्यमं या परिवर्तित किंवा बाबासाहेबांच्या किंवा भगवान बुद्धाच्या विचाराला किती न्याय देतात हा खरा प्रश्न. आणि म्हणून हे जोपर्यंत विचार जिवंत राहणार नाही तोपर्यंत हे महापुरुष जिवंत राहणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं करून ठेवलं आहे की वैचारिकदृष्ट्या भारत बौद्धमयच करून टाकला, त्याला वेगळं करायची गरज नाही. बाबासाहेबांचं सगळ्यात मोठं काम आहे की भारत बौद्धमय करून टाकला विचारांना. आणि त्याचं प्रतीक काय आहे? भारतीय संविधान. त्याचं प्रतीक काय आहे? तिरंगा झेंड्यावर अशोक चक्र. हे सगळे प्रतीक जर पाहिले तुम्ही तर बाबासाहेब आंबेडकरांनी हा विचाराने न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या विचारावर अधिष्ठित जो काही विचार असेल
तो विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. तो कोणत्या माध्यमातून? संविधानाच्या माध्यमातून. आणि केवळ सगळेच प्रश्न संविधानात सुटत नाही. म्हणजे एखादा कायदा केला आणि मग सगळे प्रश्न सुटले अशातला भाग नाही. जोपर्यंत त्या विचाराला सांस्कृतिक वातावरण निर्माण होत नाही तोपर्यंत परिवर्तन कधी होऊ शकणार नाही. एखादा दारूबंदीचा कायदा जर केला तर सगळ्या समाजामध्ये दारूबंदी झाली अशातला भाग नाही. उलट रिफ्लेक्शन उलटच होते. आमच्या त्या वर्धेला म्हणजे महात्मा गांधीच्या ते दारूबंदी कायदा तिथे जिल्हाबंदी होती आणि रिपोर्ट अशी आली की सगळ्यात जास्त विक्री तिथंच होतं. तर अशी परिस्थिती म्हणजे कायद्याने सगळेच प्रश्न सुटतात अशातला भाग नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 17 अस्पृश्यता नष्ट झाली. कायद्याने अस्पृश्यता नष्ट झाली. झाली का नष्ट? अजूनही नष्ट झालेली नाही. आणि म्हणून जोपर्यंत एक वातावरण निर्माण होत नाही, एक सांस्कृतिक वातावरण निर्माण होणार नाही, पर्यावरण निर्माण होणार नाही तोपर्यंत परिवर्तन नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महत्त्वाचं काम केलं संविधान. आणि दुसरं महत्त्वाचं काम केलं धम्मदीक्षा. धम्मदीक्षाने जोपर्यंत मन परिवर्तन होत नाही तोपर्यंत समाजामध्ये परिवर्तन होत नाही. आणि या दृष्टिकोनातून बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्व समाजापर्यंत पोहोचले पाहिजे. काही चिंता करायची गरज नाही. इतके शुद्ध विचार आहेत, इतके न्यायसंगत विचार आहेत की कुठल्याही समाजाने ते ॲक्सेप्ट करायलाच पाहिजे. त्याच्यावर पर्याय नाही. त्यांना जर खऱ्या अर्थाने परिवर्तन करायचं असेल तर ते परिवर्तन विचारानंच होऊ शकते. आणि म्हणून हे जे विचार आहे आपल्यापुरते बंदिस्त न करता आपण हे विचार इतर लोकांपर्यंत पोहोचण्याचा जे माध्यम असतील त्या माध्यमातून ते विचार पोहोचण्याचा प्रयत्न करणं फार आवश्यक आहे. आणि यासाठी खरं माध्यम जे आहे हे पुस्तकाचं माध्यम आहे. पुस्तकाच्या माध्यमाशिवाय दुसरं सशक्त माध्यम कोणतंच नाही आहे. आणि म्हणून मला वाटते 1981 पहिलं पुस्तक माझं प्रकाशित झालं होतं मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा प्रश्न. आणि त्याचं उद्घाटन मोठ्या परिषदेमध्ये रामविलास पासवान यांनी केलेलं होतं. मी चळवळीला जिवंत ठेवण्यासाठी, प्रभावित करण्यासाठी काय साहित्याची आवश्यकता या दृष्टिकोनातून पुस्तकाची निर्मिती केली आहे. 10 वर्ष थोडी गॅप घेतली. त्याच्यानंतर माझे 91 पासून म्हणजे 81चं पहिलं पुस्तक 91 पासून फुले आंबेडकरी चळवळ हे पुस्तक निघालं. आणि त्याच्यानंतर जे सातत्य सुरू आहे. पहिल्या पुस्तकाला आनंद असतो लेखकाला की माझं उद्घाटन म्हणजे प्रकाशकाचं आपल्या पुस्तकाचं उद्घाटन चांगलं झालं पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. आता माझी निर्मिती जी आहे दरवर्षी सर 4 पुस्तकं निघतात. आता ह्या 4 पुस्तकाचं मी प्रकाशन कुठं करणार? मी प्रकाशनही करत नाही आजकाल. सरळ ग्राहकापर्यंत सगळं म्हणजे प्रकाशन करणंही सोडलं. मानसीताईशी माझा जो संवाद झाला आणि त्या संवादातून आजचा हा कार्यक्रम घडून आलेला आहे. याला परमिशन यासाठी दिलेली की याच्या आधी भीमा कोरेगाववर माझे पुस्तक आहे आणि ते पुस्तक 23 मध्ये प्रकाशित झालेलं आहे. 23 मध्ये. त्याच्यानंतर मला असं वाटलं की मी भीमा कोरेगावला जातो, पण भीमा कोरेगावच्या बाजूलाच वडीबुद्रुक आहे बघा. 2.5 किलोमीटरचं अंतर आहे. आणि तिथूनच पुढे गेलं तर 4 किलोमीटरवर तुळापूर आहे. आता हा इतिहासाचा भाग यासाठी आहे की शौर्यगाथा आपण भीमा कोरेगावची तुम्हाला माहितीच आहे, बरोबर आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. 1 जानेवारीला आपण जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसुद्धा महाडच्या सत्याग्रहाची सुरुवात ही भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला मानवंदना देऊनच केली आहे. मानवंदना देऊनच महाडचा सत्याग्रह केला बाबासाहेब. आणि भीमा कोरेगाव सगळीकडे प्रसिद्ध आहे. पण वडीबुद्रुक काय? लोक जातच नाही तिथे. किती लोक जातात मला माहीत नाही. एक गोविंद गायकवाड त्याची समाधी त्या संभाजीच्या समाधी स्थळाच्या बाजूलाच आहे. तुळापूरला मोठं स्मारक आहे की ज्या 3 नद्यांचा संगम आहे आणि 3 नद्याच्या संगमाच्या बाजूलाच त्या राजाचा त्या ठिकाणी
ज्या पद्धतीनं हत्या करण्यात आली, मी वध नाही म्हणत, वध हा शब्द जरा वेगळ्या पद्धतीचा आहे, त्याची हत्याच झालेली आहे. हा, तर त्याची हत्याच झाली आहे. आणि अशी हत्या कुठल्याही राजाची झाली नाही, कुठल्याही राजाची झाली नाही. अशा प्रकारे ती जी हत्या, ते जे तुकडे होते ते तुकडे असे पडलेले आहेत, एका राजाचे तुकडे पडलेले आहेत त्या ठिकाणी, कोणी स्पर्श करायला तयार नाही. आणि अशा ठिकाणी हा माणूस आपल्या जीवाची पर्वा न करता ते रात्रीचेच तुकडे उचलतो, जमा करतो आणि त्याचे अंत्यसंस्कार करतो. ही जागा ज्या ठिकाणी तुम्ही पाहाल त्या ठिकाणी मी सुद्धा, म्हणजे ज्या आता समाधीस्थळ आहे त्या समाधीस्थळाला गेलो मी, मला वाटतं मागच्याच वर्षी मी गेलो आणि तिथे संपूर्ण संभाजीचं समाधीचं संपूर्ण दर्शन घेतलं, फोटोग्राफ घेतले, परमिशन घेतली, फोटोग्राफ घेतले. आणि त्याच्यानंतर वडबुद्रुकला त्याच्याच बाजूला जवळपास 100 फुटावर गोविंद गायकवाडांची समाधी आहे. एक असा दगड आहे आणि त्या ठिकाणी ती समाधी सुद्धा उखडून फेकण्याचा लोकांनी प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी ते संघर्ष केला काही लोकांनी. आता त्या ठिकाणी समाधी आहे आणि ते स्थळ तुम्ही पाहाल ना, 24 तास पोलिसांचा पहारा आहे त्या ठिकाणी, 24 तास. आणि जो पांडुरंग गायकवाड आहे त्याला सुद्धा एक पोलीस प्रोटेक्शनसाठी दिलेला असतो, अशी परिस्थिती आहे. अशा या परिस्थितीमध्ये ह्या गोविंद गायकवाडाचा इतिहास आणि मी थोडासा प्रभावित झालो आणि मला असं वाटलं की बाबा या माणसाचा इतिहास आपण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी ज्या तुळापूरला गेलो, वासी बेंद्रेचं पुस्तक मला मिळालं सर, ते जवळपास 700 पानाचं पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये मी संदर्भ शोधण्याचा प्रयत्न केला. त्याच मला असं वाटलं की थोडासा भाग मला मिळाला. माझ्याकडे संभाजीचे काही चरित्र होते, त्या चरित्राचा अभ्यास केला. तिथे मी ह्या गोविंद गायकवाड हे पात्र शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्या ठिकाणी संदिग्धता दिसली मला. म्हणजे एका ठिकाणी वेगळं, दुसऱ्या ठिकाणी वेगळं, तिसऱ्या ठिकाणी, कारण आपले इतिहास निर्माण करण्यातच नव्हते ना. त्याच्यामुळे ज्या ज्या पद्धतीचं करायचं त्या पद्धतीचं लोकांनी इतिहास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि तो इतिहास शोधताना मला असं वाटलं की या गोविंद गायकवाडाचा इतिहास हा शिवाजीच्या काळापर्यंतचा आहे. म्हणजे त्याचे जे वडील होते हे शिवाजीच्या काळामध्ये त्या ठिकाणी कार्यरत होते, अतिशय नावाजलेले बांधकाम करणारे होते. हा संपूर्ण इतिहास पाहिल्यानंतर मला असं वाटलं की या गोविंद गायकवाडाला आपण पुस्तकाच्या माध्यमातून समोर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरी संदिग्धता होती आणि अशा या काळामध्ये मला एक सिद्धप्पा मोरे यांचे एक पुस्तक हाती लागले आणि त्या पुस्तकाला प्रस्तावना प्रबोधनकार ठाकरेची होती. आता प्रबोधनकार ठाकरे असा एक माणूस होता त्या काळामध्ये, बाबासाहेबांच्या काळामध्ये लिहिणारा, की त्याचे विचार हे प्रमाणबद्ध असे विचार. आणि मग मला असं वाटलं की त्याच्यामध्ये सिद्धप्पा मोरेंची मांडणी केलेली आहे, ती मांडणी मला माझ्या ज्या शंका होत्या त्या माझ्या निघाल्या आणि हे जे पुस्तक आहे हे पुस्तक मी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हे जे दुसरं पुस्तक आहे इतिहासतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे यासाठी निर्माण झालं की नागपूरमध्ये आंबेडकर थॉट नावाचं एक डिपार्टमेंट आहे आणि आंबेडकर थॉट डिपार्टमेंट असं एक डिपार्टमेंट आहे की भारतातलं पहिलं डिपार्टमेंट की ज्या डिपार्टमेंटमध्ये MA कोर्स पूर्ण केला जातो, 2 वर्षाचा कोर्स, पदव्युत्तर विभाग त्या ठिकाणी आहे. आणि 2 वर्षामध्ये याला तर फार त्रास सहन करावा लागला डिपार्टमेंट ओपन करायसाठी. पण त्याच्यामध्ये शिकवणारे जे लोक होते ते त्या विषयामध्ये तज्ज्ञ होते आणि मला त्या काळामध्ये 2 विषय देण्यात आले, एक धार्मिक विषय रिलिजियस थॉट आणि दुसरा हिस्ट्रीचा विषय. हे दोन्ही माझ्याकडे नोट्स होते, संपूर्ण हे होते. मी विचार असा केला की आज मी आहे तिथे, उद्या राहणार नाही आणि माझ्याकडे जवळचे नोट्स आहेत, जे आतापर्यंत जी माहिती गोळा केली आहे ती माहिती पुस्तकाच्या रूपाने आली पाहिजे. आणि म्हणून पहिलं पुस्तक डॉक्टर आंबेडकरांचे धार्मिक विचार, जवळपास 300 पानाचं पुस्तक मी प्रकाशित केलेलं आहे 2 वर्षाच्या आधी. आणि हे जे दुसरं पुस्तक आहे ते दुसरं पुस्तक आहे इतिहासतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मला असं वाटते की या विषयावरची पुस्तकं अतिशय दुर्मिळ आहे, या विषयावर कोणी लिहिलंच नाही. डॉक्टर आंबेडकर अर्थशास्त्रज्ञ, डॉक्टर आंबेडकर समाजशास्त्रज्ञ, डॉक्टर आंबेडकर भारतीय संविधान,
आणि इतिहासाचा एवढा मोठा अभ्यासक आहे, ज्याने संपूर्ण या देशाचा इतिहासच घडवला, इतिहासच पालटवला आणि नवीन इतिहास रचला. त्या इतिहासाकडे जनतेचं लक्ष नव्हतं. आणि म्हणून या दृष्टिकोनातून हे जे पुस्तक आहे इतिहासतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे चरित्र नाही, डॉक्टर आंबेडकरांच्या इतिहासाविषयीचे विचार यामध्ये मी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही पुस्तकं जवळपास 300 पानाचं पुस्तक हे प्रकाशित झालेलं आहे. आज हे दोन्ही पुस्तकं यासाठी प्रकाशित करण्यात आली आणि एकाच ठिकाणी झाली यासाठी की पहिलं पुस्तकसुद्धा माझं भीमा कोरेगावचं कुठे झालं होतं, 1 जानेवारीला भीमा कोरेगावच्या ठिकाणीच झालं, त्या ठिकाणी प्रकाशित झालं. आणि दुसरं सुद्धा आज इतिहासाचा ज्यांनी इतिहास घडवलेला आहे अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक हे पुण्यामध्ये प्रकाशित व्हावं हे माझ्यासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. आणि हा सगळा सोहळा ज्या स्वयंदीप सोशल फाउंडेशनने घडून आला याच्यासंबंधी मी या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो. बाबासाहेब आंबेडकरांचं विचार, बुद्धाचे विचार हा जनतेपर्यंत नेण्याची फार गरज आहे. माझी जी पुस्तकं आहेत ही पुस्तकं मी मराठीमध्ये लिहितो. काही लोकांनी आग्रह केला मला की ही इंग्रजीमध्ये आली पाहिजे आणि इंग्रजीमध्ये काही पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्याच्यामध्ये माझं जे पुस्तक आहे बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकर ग्रंथ आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे ग्रंथ लिहिलेले आहेत त्या ग्रंथांचा सार, त्याचं नाव आहे आंबेडकर ग्रंथ आहे. हे पुस्तकसुद्धा इंग्रजीमध्ये आता उपलब्ध काही दिवसांनी होणार आहे. दुसरं एक महत्त्वाचं पुस्तक माझं आहे 22 प्रतिज्ञा. 22 प्रतिज्ञा पुस्तक लिहिणारा भारतामधला मी पहिला माणूस आहे. ज्या 22 प्रतिज्ञेचा उच्चार करायला लोक धजत नव्हते आणि बरोबर आहे हो धजत नव्हते. मी दिल्लीच्या प्रकाशकाशी गोष्टी केल्या, मी संवाद केला की हे हिंदीमध्ये काय. ते काय म्हणाले की इधर मालूमच नाही आहे 22 प्रतिज्ञा. आता 22 प्रतिज्ञाचा एवढा प्रचार होतो आहे की एक आमदार सस्पेंड झाला होता, हो मंत्री, तर इतका प्रचार सुरू होत आहे. हेच पुस्तक एका भंतेजींनी हिंदीमध्ये केलं, हिंदीमध्ये अनुवादित केलं, इंग्रजीमध्ये अनुवादित झालेलं आहे आणि आता गुजरातीमध्ये सुद्धा अनुवादित झालं आहे. गुजरातीमध्ये अनुवादित होताना प्रकाशक घाबरला. तो म्हणाला ब्रह्मा विष्णू शंकराच्या विरुद्ध कसं काय मी पुस्तक छापणार आणि गुजरातमध्ये माहिती मोदी साहेबांचं स्टेट, तर त्या स्टेटमध्ये कसं काय पुस्तक मी प्रकाशित करू. 6 महिने झालं पुस्तकच प्रकाशित करत नव्हता. मग तो जो अनुवादक होता तो बोले 800 से आप बात कर रहे हो. मग त्याशी मी बोललो. मी म्हटलं ब्रह्मा विष्णू शंकर आणि बाकीच्या ज्या प्रतिज्ञा आहेत ह्या प्रतिज्ञा हिंदू धर्मासाठी नाही आहेत. तुम्हाला ब्रह्मा विष्णू शंकरची पूजा करायची असेल करा, रामकृष्णाची पूजा करायची असेल करा, सरस्वतीची पूजा करायची असेल करा, पण जे लोक हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म घेतात त्यांना हे सगळं प्रतिज्ञा त्यांच्यासाठी. त्या प्रतिज्ञा आमच्यासाठी आहेत. आम्ही हिंदू धर्म धर्मांतर करू, ज्यावेळेस आम्ही बौद्ध धर्म घेतो त्यावेळेस आमच्यासाठी काही प्रतिज्ञा पाहिजे. ह्या प्रतिज्ञा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आहेत आणि म्हणून हिंदू धर्माच्या विरुद्ध नाही आहे. आम्हाला आमच्या डोक्यातून तो ईश्वर काढायचा आहे आणि जोपर्यंत तुमच्या डोक्यातून ईश्वर निघत नाही तोपर्यंत तुम्ही बुद्धिवादी होऊ शकत नाही. जगामधले जे सगळे बुद्धिवादी आहेत ते असेच आहेत. जगामधला कार्ल मार्क्स जो आहे क्रांती करणारा जगामधला, हा कार्ल मार्क्स पहिल्यांदा म्हणतो काय की तुमच्या डोक्यामधून पहिल्यांदा ईश्वर काय, तुम्ही निरीश्वरवादी झाले पाहिजे. जे माणसं निरीश्वरवादी असतील तेच खऱ्या अर्थाने कम्युनिस्ट आहेत, तेच खऱ्या अर्थाने कॉम्रेड आहेत. हे विचार काही फक्त बाबासाहेबांचे नाही. आईन्स्टाईनला सुद्धा प्रश्न विचारण्यात आला, अरे तुम्ही धर्म मानत नाही आणि समजा धर्मच जर मानायचा असला तर कुठला धर्म मानणार. आईन्स्टाईन काय उत्तर देतो, मी धर्माला मान्यता देत नाही, पण धर्मच जर मानायचं असेल
तर मला बुद्ध धर्माशिवाय दुसरा पर्याय नाही आणि बौद्ध धर्म जगामधल्या सगळ्या लोकांनी हे ॲक्सेप्ट केलेलं आहे, स्वीकारलेलं आहे. आणि जोपर्यंत तुमच्या डोक्यामध्ये ईश्वर आहे तोपर्यंत बौद्धिक गुलामगिरी आहे. आणि म्हणून धर्मांतरित झालेल्या सर्व बौद्धांनी पहिल्यांदा तुमच्या डोक्यामधून गौरी गणपती जे काही असतील ते सगळे काढून टाका आणि भगवान बुद्धासारखा ईश्वराचा एक बाप असलेला माणूस तुम्हाला भेटल्यानंतर बाकीच्या गोष्टीला शरण जाण्याची गरजच नाही आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानुसार खरे जर आंबेडकरवादी असाल, खरे बौद्ध असाल, तर पहिल्यांदा तुमच्या डोक्यातून ईश्वर काढून द्या. आणि ईश्वर काढण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 22 प्रतिज्ञा दिली आहे. या 22 प्रतिज्ञा जसं ज्यावेळेस माझं इंग्रजीमध्ये पुस्तक आलं त्यावेळेस 2 वर्षाच्या आधी अमेरिकेमध्ये 14 एप्रिलच्या दिवशी जे काही महत्त्वपूर्ण पुस्तकं प्रदर्शित झालेली होती, महत्त्वपूर्ण आंबेडकरवादावर आणि बुद्धिझमवर, त्यामध्ये 22 ओज म्हणजे 22 प्रतिज्ञा हे माझं पुस्तक त्या ठिकाणी प्रकाशित झालं. हा आपल्या खऱ्या अर्थाने आमच्या विचाराचा गौरव आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये आज हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे हा खरोखरच माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आणि मला प्रेरणा देणारा कार्यक्रम आहे. उपस्थिती किती आहे हा महत्त्वाचा भाग नाही, पण पुस्तक प्रकाशनाला एवढी उपस्थिती येणं हा सुद्धा एक इतिहास आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाला नाटकाला खूप लोक येतात, पण पुस्तक प्रकाशनाला आमच्या नागपूरमध्ये सुद्धा इतकी मिळवावं लागतं ते सगळे लोक. या ठिकाणी स्वयंस्फूर्तीनं आपण आलात आणि माझे विचार ऐकून घेतले आणि स्वयंदीप सोशल फाउंडेशनने जे काही कार्य केलेलं आहे, मानसीताई आणि अनेक गायकवाड मॅडम आणि सगळ्यांचं जे कार्य आहे ते खरोखरच अतिशय मोलाचं कार्य आहे, समाज परिवर्तनाचं कार्य आहे. यांच्या कार्याला तुमचा हातभार लाभला पाहिजे, तुमचं सहकार्य लाभलं पाहिजे आणि ही चळवळ अशीच गतिमान हो ही अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी मी पूर्ण विराम देतो. जय हिंद.